दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ, मन की बात मधून मोदींचा पाकला इशारा। दहशतवादी हल्ल्याची दृश्य पाहून प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलंय। पीडित कुटुंबियांना न्याय नक्की मिळणार, भारतीयांना मोदींचं आश्वासन। शुभम द्विवेदी यांना शहीदचा दर्जा देण्यात यावा। या ठिकाणी पीडित कुटुंबियांना लोक विसरून जातात, म्हणून शहीदचा दर्जा देण्यात यावा, शुभम यांच्या पत्नीची मागणी। तर दहशतवाद्यांनी पहिली गोळी शुभमवर झाडल्याचा सुद्धा दावा। काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई सुरू। आतापर्यंत 10 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त। कुपवाडा, पुलवामा, त्राल, बिजबेहरा आणि शोपियान या भागातील ही कारवाई। काश्मीरात मोठं कोम्बिंग ऑपरेशन। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतलं। गेल्या 2 दशकातील सर्वात मोठी कारवाई। भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात अँटीशिप चाचणी, तर समुद्रातनं दूरवर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांची चाचणी। गेल्या 2 दिवसांपासून पाक लष्कराच्या चौक्यांमधनं गोळीबार। नियंत्रण रेषेवर पाकिस्तान लष्कराच्या चौक्यांमधून गोळीबार। भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर। जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये स्थानिकांवर गोळीबार, तर एका नागरिकाचा मृत्यू। अतिरेक्यांकडून काश्मीरच्या स्थानिक नागरिकांवर गोळीबार। गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास आता एनआयएकडे, तर आज हल्ला प्रकरणी एफआयआर दाखल होणार। यापूर्वी जम्मू आणि काश्मीर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते। एकही पाकिस्तानी नागरिक राज्यात राहणार नाही। राज्यात असणारे सर्व पाकिस्तानी सापडलेत, कोणी हरवलेलं नाही। पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। पहलगाम हल्ल्यातील पीडितांना नागरी शौर्य पुरस्कार देऊन गौरव करावा। कुटुंबातील एका व्यक्तीला शैक्षणिक योग्यतेनुसार शासकीय नोकरी द्यावी। खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। आरएसएसच्या कोअर ग्रुपची आज दिल्लीमध्ये बैठक। सरसंघचालक मोहन भागवत, 6 सरकार्यवाह यांच्यासह बैठकीमध्ये उपस्थित राहणार। पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर संघाचे वरिष्ठ अधिकारी प्रथमच एकत्र। भारतानं एकदा पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते। भुट्टोनं बोलण्याआधी विचार करावा, इतिहास वाचावा। पाकिस्तानच्या बिलवाल भुट्टोच्या वक्तव्यानंतर भाजपच्या सुकांता मुजामदार यांचं जोरदार प्रत्युत्तर। पाणी थांबवलं तर 130 अण्वस्त्र तयार आहेत। पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांची भारताला धमकी, तर पाणी थांबवलं तर युद्धासाठी तयार रहा। हनीफ अब्बासीची उघड धमकी। चीनच्या राजदूतानं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली, तर चीनचा राजदूत झियांग जुडोंग यानं मोहम्मद इशाक दारची भेट घेतली। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील अनेक रिसॉर्ट्स सध्या ओस पडलेले, तर काश्मीरमधल्या तरुणांनी गुंतवणूक करून उभारलेलं इको फ्रेंडली कॅम्पिंग रिसॉर्ट सुद्धा रिकामं। हल्ल्यानंतर अनेकांनी बुकिंग केलं रद्द। पहलगाममध्ये पर्यटक नसल्यामुळे अनेक व्यावसायिकांची दुकानं बंद। दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाम अजून सुद्धा पूर्वपदावर नाही। जम्मू काश्मीरमध्ये नागरिकांकडून बंकरची स्वच्छता। लाईन ऑफ कंट्रोल शेजारील आता नागरिकांकडून सुरक्षेची तयारी, तर हल्ला झाल्यास सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांच्या उपाययोजना सुरू। पाकव्याप्त काश्मीरमधील सर्व आरोग्य कर्मचारी हाय अलर्टवर, तर झेलम व्हॅली आणि लिया व्हॅलीतील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द। पाकनं गोळीबार करून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर भारतीय लष्कराचं चोख प्रत्युत्तर। महाराष्ट्रातील 55 पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याची नोटीस, तर आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भारत सोडण्याची नोटीस जारी। भारत सोडण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची अटारी बॉर्डरवर गर्दी, तर अटारी बॉर्डरवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। दरम्यान मेडिकल व्हिसा असणाऱ्या पाक नागरिकांना 29 एप्रिलपर्यंत भारतात थांबण्याची मुदत। भारतीय सीमेवर पाकिस्तानचं सैन्य, स्वयंचलित हॉवित्झर तोफांसह सर्व या ठिकाणी सैन्य तैनात। पाकिस्तानचं तेल कंपन्यांना डिझेल स्टॉक करण्याच्या सूचना दिल्या, तर हवाई दलाला इंधन सुरक्षित ठेवण्याच्या सूचना। हायस्पीड डिझेल आणि जेट इंधन स्टॉक करण्यावर भर। अटारी सीमेवर आता बीटिंग द रिट्रीट। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर मृतांना श्रद्धांजली अर्पण। भारत पाकिस्तान सीमेवर तणावाची चिन्ह। आसामच्या गोलाघाटमधील एका महिलेला वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अटक। देशविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी महिलेला अटक। गुन्हे शाखेची कारवाई। मला भारत सरकारवर पूर्ण विश्वास। सरकार जो निर्णय घेईल त्याला मी मनापासून पाठिंबा देईन। पहलगाम हल्ल्यानंतर संगीतकार रिकी केज यांची प्रतिक्रिया। पहलगाममधील हल्ल्यानंतर आता मृतांना मैत्री बोध परिवाराकडून श्रद्धांजली। मैत्री बोध परिवाराकडून श्रद्धांजली यात्रेचं आयोजन। काजल अग्रवाल, मकरंद देशपांडे आणि आदित्य नारायण यांची श्रद्धांजली यात्रेला हजेरी।
पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या विंचूरमध्ये बंदची हाक, तर आंदोलकांची पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी. केंद्र सरकारनं पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याची मागणी. डोंबिवलीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कौतुकाचे आणि आभाराच्या बॅनरवरून शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार जुंपली. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांना सुरक्षित आणल्याबद्दल शिंदेंचे आभार मानणारे हे बॅनर डोंबिवलीमध्ये झळकले होते. आपला विचार बाळासाहेब ठाकरे, आपला पक्ष शिवसेना, ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा सूचक ट्विट. अकोल्यामध्ये भाजपची आज मार्गदर्शन आणि संघटनात्मक आढावा बैठक. भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत विदर्भातील 9 जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार. पोलिसांबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आता संजय गायकवाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्त, तर माझं वक्तव्य स्थानिक पोलिसांबाबत ओघाओघानं महाराष्ट्र पोलिसांचा उल्लेख झाला. गायकवाडांची सारवासारव. सर्व लाडक्या बहिणी 1500 रुपयांवर खुश, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीही घोषित केलेलं नाही, मंत्री जिरवाळ यांचं वक्तव्य. शिंदे समितीकडून 58,82,000 नोंदींचा अभ्यास केला, त्यातील 8,25,851 नागरिकांना मराठा कुणबी प्रमाणपत्र दिलं. छगन भुजबळांची माहिती. मंत्रिपदाची संधी मिळो किंवा नाही, मी आनंदी आहे. मंत्रीच झालं पाहिजे असं नाही, पक्षातही अनेक मोठ्या जबाबदाऱ्या असतात. राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांचं वक्तव्य. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर स्वागतच, ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर अनिल पाटलांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरात पाणी प्रश्नावरून ठाकरे गटाचं आंदोलन. ठाकरे गटाचं आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. मी जाब विचारला तेव्हा मला अटक केली होती, भाजप आमदार संजय केणेकरांचा आरोप. गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील निवडणूक काँग्रेस लढेल, काँग्रेस आमदार नाना पटोले यांचे संकेत, तर सहकार क्षेत्रातील निवडणुकीसंदर्भात काँग्रेसनं कंबर कसली. संतोष देशमुख यांच्या घरी गेलेल्या रत्नागिरीतील त्या मानसिक रुग्ण असलेल्या महिलेची रत्नागिरी पोलीस चौकशी करणार. खेडशी गावातील महिला धनंजय देशमुख यांना भेटली होती. फरार आरोपी कृष्णा आंधळे संदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचा तिने केला होता दावा. ज्ञानराधा मल्टी स्टेट घोटाळ्याचा तपास आता सीआयडीकडे वर्ग, तपासाला गती मिळण्याची शक्यता. दरम्यान ज्ञानराधा प्रकरणातच लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खडे निलंबित. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतदानाच्या वेळी 2 गटात राडा, तर सोलापुरातील निंबर्गी मतदान केंद्रावर स्पर्धक उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची. पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत वाद मिटवला. विक्रोळीमध्ये बनावट आधार कार्ड बनवत बांगलादेशींचं वास्तव्य, भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप. आमचं हक्काचं पाणी आम्हाला ठेवा, उरलेलं पाणी वळवा. डिंभे धरणाचं पाणी अहिल्यानगरला देण्याचा काही लोकांचा विचार. हक्काचं पाणी शाबूत राहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, दिलीप वळसे पाटलांचं वक्तव्य. येवला बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याच्या बाजारभावात घसरण, तर कांद्याचे सरासरी बाजारभाव 800 रुपयांपर्यंत कोसळले. कांद्याला 1,000 रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी. परभणी, यवतमाळ, अमरावती, गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, तर पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. विदर्भात 28 तारखेपर्यंत गारपिटीचा इशारा. लातूरच्या ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, तर अनेक भागातील विद्युत पुरवठा रात्री खंडित, पिकांचंही मोठं नुकसान. पुण्यातील नीमसाखरमधून वाहणारी नीरा नदी कोरडी ठाक. इंदापूर आणि माळशिरसमध्ये पिकं पाण्याअभावी धोक्यात, नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये यामुळे चिंता. बीडच्या बिंदुसरा डॅममधील पाणी पातळीत प्रचंड घट, तर बिंदुसरा नदीपात्र कोरडं ठाक पडलंय. पाण्याच्या कमतरतेमुळे पाणीबाणीचं हे संकट. अमरावती जिल्ह्यातील 84 गावांमध्ये सुद्धा पाणीबाणी, तर तात्पुरत्या उपाययोजनांवर प्रशासनाचा भर. 18 टँकर आणि अधिग्रहित केलेल्या 55 विहिरींद्वारे तहानलेल्या गावांची या ठिकाणी सोय सुरू. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाणी टंचाईचा झळा, तर एमआयडीसी परिसरातील टंचाईग्रस्त गावातनं पाण्याची मागणी वाढली. उद्योगांचे 6 MLD पाणी घटलं, तर प्रशासनाकडे पाण्याचा प्रश्न निकाली लावण्याची मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला निळवंडे धरणातनं पाणी सोडल्यामुळे मोठा दिलासा. निळवंडे धरणाच्या कालव्यातनं जिल्ह्यातील 6 तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचणार.